पडवळ ही भाजी अनेकांना आवडत नाही, पण आपण ज्या पद्धतीने पडवळची भाजी बनवणार आहोत त्या पद्धतीने बनवली तर ही भाजी हमखास सर्वांना आवडते. त्यासाठी ही पडवळ घेतली आणि ती आहे ना बारीक कट करून घ्यायची आणि फोडणीसाठी इथे तेल घेते, लसूण, कांदा, टोमॅटो घालते. आता जे बारीक आपण कट करून घेतली ती पडवळ घालायची. चण्याची डाळ घालते जी रात्रभर मी भिजत ठेवलेली होती. मीठ, झाकण ठेवून थोडा वेळ ही भाजी शिजवून घ्यायची. आता हा लाल मसाला टाकते, हळद, गूळ पावडर आहे ही थोडीशी, थोडंसं पाणी, कारण की पडवळची भाजी आहे ना शिजायला थोडं टाईम लागेल आणि चण्याची डाळ पण शिजायची आहे. तर पाणी घातलं तर मस्त अशी मऊ अशी भाजी शिजते. भाजी आपली तयार झाली. आता ह्यावरती ओलं खोबरं घालायचं म्हणजे ही भाजी एकदम छान लागते. ज्यांना आवडत नाही त्यांना ही एकदा भाजी करून पहा, ते आवडीने खातील. हा लाल भोपळा आहे, त्याची भाजी आपण चणा डाळीचा वापर करून करणार आहोत. तर त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्यात मी आणि फोडणीसाठी ते तेल घेते, मोहरी घेते, हिंग, हे फोडी करून घेतलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी आहेत त्या तेलावरती थोडं परतून घ्यायचं. ही चण्याची डाळ आहे, 2 चमचे होईल. झाकण ठेवायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं. लाल मिरची पावडर, हळद, धणेपूड, मीठ घालायचं. चणा डाळ शिजण्यासाठी थोडं एक्स्ट्रा तेल टाकण्यापेक्षा थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायची. ही चणा डाळ घातलेली लाल भोपळ्याची भाजी ही मस्त लागते. आजच्या रेसिपी चणा डाळ स्पेशल आहे, त्यामुळे आता मी चणा डाळीची आमटी पण करणार आहे आणि त्याच्यासाठी जे वाटण लागेल त्याच्यासाठी आपल्याला ओलं खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण लागेल. तर ते मी करून घेते. फोडणीसाठी इथे थोडंसं तेल घेते, जिरं, लसूण, टोमॅटो, हिंग राहिलं, हिंग टाकते आणि जे आपण वाटण केलं ते घालायचं. हा तंदुरी मसाला आहे, तो घेतला आहे 1 चमचा. गरम मसाला, हळद, आपला घरगुती मसाला, ही शिजवलेली चणा डाळ घालते, वाटणाचं पाणी थोडंसं, साधं पाणी, मीठ आणि हा रस्सा शिजू द्यायचा. ह्या डाळीसाठी जो मी तंदुरी चिकन मसाल्याचा जो वापर केलेला आहे ना 1 चमचाभर, त्या मसाल्याची टेस्ट खूपच मस्त लागते आणि ही डाळ चवीला खूप छान लागते. तो मसाला नसेल तर साधा आपला चिकन मसाला असेल, तो जरी तुम्ही 1 चमचाभर टाकला तरी ही डाळ थोडी वेगळीच चव आपल्याला देऊन जाते.